नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता आम्ही चाललो आहे नदीवर खूप मज्जा करायची आहे। खास आम्ही नदीवर जाण्यासाठी इकडे आलो आहे, कारण का इकडची नदी जी आहे कोडोपी गावातली नदी ती खूप मोठी आहे। आपल्याला रिसॉर्टला सुद्धा जाण्याची गरज नाही, एवढी ह्या नदीमध्ये मज्जा येते, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। आता आम्ही चाललोय कोडोपीच्या नदीवर। चला चला नदीवर येवा दुपारची बाहेर पडलो, चला लवकर। दादा दाखव, हा बघा गावकरी। त्यावेळी आधी सांगायचं चढावं लागतं। आता रस्त्यामुळे जरा बरं वाटत असेल ना, त्यावेळी ते एकदमच डोंगरासारखं वाटत असेल। तिथे खाली आहे, ताजी पडलेले असतील ना ग, काय कडक ऊन आहे। आणि ह्या गावचा अजून एक मेवा फणस खाण्याची मज्जा वेगळीच आहे। आम्ही आल्यापासून फणसाची भाजी खातोय, पण पिकलेला फणस नाही खाल्ला। आणि मला बरका फणस खूप आवडतो। हे खूप असं उतरण आहे, म्हणजे ही वाडी आहे ना ती खूप अशी वर आहे, खूप चढावं लागतं, त्यामुळे थकायला होतं। पण उतरताना एकदम आपण घसरगुंडी सारखं वाटतं उतरताना। हे विष्णू वैशू कुठे, वाव रत्तांबे एकदम लाल लाल, म्हणजे छान होते। इकडे मोठे मोठे पण होते। रत्तांब्यापासून कोकम बनवतो हे तुम्हाला आधीच सांगितलंय। कोकम तयार केले जातात। कोकमाचं झाड काय भरलंय बघ पूर्ण खालून। आणि आचऱ्यापासून हे गाव खूप आतमध्ये आहे, म्हणजे एकदम असं खूप शांतता आहे। आणि ते जास्तीत जास्त काजूची झाडं खूप बघायला मिळतात। काजूची आहेत, फणसाची आहेत, खूप आहेत झाडं। त्यावेळी हे इथपर्यंत होतं, पाणी भरलेलं होतं सगळं, आता एकदम तिकडे गेलं। आणि पाण्याच्या आतमध्ये खूप छोटे मोठे असे गोल खडक आहे, म्हणजे छोटे छोटे दगड आहेत, त्यामुळे ना चालताना थोडा प्रॉब्लेम होतो, पायाला लागतात, त्यामुळे जरा आम्ही सावकाश जात होतो। आणि तुम्हाला आता अजून पुढे खूप मज्जा बघायला मिळणार आहे। तसा हा खूप मोठा व्हिडिओ झालेला, पण मी तुम्हाला त्यातले मजेशीर पार्ट दाखवते। मोबाईल मी खूप लांब ठेवला होता नदीपासून, कारण का पाण्यात घेऊन जाऊ शकत नव्हतं, आणि पाण्यात जर घेऊन गेलो असतं तर मज्जा करायला मिळाली नसती, त्यामुळे मी इकडे ठेवला होता। आणि मग आम्हाला खूप आतमध्ये जायचं होतं, कारण का जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तेवढं पाणी जास्त होतं, म्हणजे गार्गीच्या तर पूर्ण डोक्यापर्यंत पाणी होतं, एवढं तिकडे आतमध्ये खोल आहे। त्यामुळे आम्ही तिकडे जे काही बोलते ते त्याचा कदाचित आवाज
कदाचित म्हणजे आवाज येणारच नाही आहे. नंतर थोड्या वेळाने मी मोबाईल घेऊन यायला सांगितलं आणि आता आम्ही समोरच ठेवणार आहोत. समोर तिकडे दगडावर ठेवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पुढे मज्जा बघायला मिळेल. आम्ही काय काय केली ती पाण्यामध्ये मज्जा बघा. जे कोणी येत होतं त्यांचं आम्ही असं पाण्याने स्वागत करत होतो. त्यांच्यावर पाणी मारून मारून ते पाणी असं आपल्या अंगावर आपणाला उडवत होतं. असं वाटतं की आपण कोणतरी स्पेशलच आहोत आणि स्पेशल असल्याचा भास होतो. आणि मुलं तर काय एकदम फुल धम्माल त्यांची चालू होती. त्यांना बघून आम्हाला पण पोहण्याची इच्छा होत होती, पण आम्हाला पोहता येत नव्हतं. त्यामुळे आमचा मेन प्रॉब्लेम होत होता. पण तरी पण आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आम्ही काय करत होतो, आम्ही पाण्यामध्येच जाऊन चालत यायचो आणि पोहण्याची ॲक्टिंग करत होतो. कारण पोहता येत नव्हता ना, मग तेवढंच बरं वाटत होतं. कृष्ण आमचा एकदम आयफोन घेऊन पाण्यामध्ये जाऊन आतलं दृश्य घेतलं. पण पाणी खदून होतं, पाणी क्लीनच होतं. पण त्या दगडांना जे माती असते ती आम्ही तिथे सगळेजण एकत्र होतो, त्यामुळे ते पाणी खराब होत होतं. आणि हा विष्णू इकडे काय फिश स्पा करून घेतो फ्रीमध्ये. आम्ही देवबाग आणि तारकर्लीला गेलेलो त्यावेळी तिकडे होतं हे फिश स्पा. त्याचे 50-100 रुपये हे चार्जेस होते, पण आमचे फ्रीमध्ये होऊन गेलं इकडे. आणि मग नंतर आम्हाला मामा एक आयडिया देत होती. त्यांनी सांगितलं की आपण पाण्यामध्ये पकडापकडी खेळूया. मग आम्ही सगळेजण एकमेकांना पाण्यामध्ये पकडत होतो, मध्ये धडपडत होतो, पाण्यामध्ये जात होतो, बुडत होतो. पण तरीसुद्धा पकडापकडी आम्ही थांबवली नाही, आमची चालूच होती. आणि परत त्याच्यामध्येच नंतर मग आम्ही हे काय ते पोहण्याची स्पर्धा पण लावलेली मुलांची. कोण फर्स्ट येते, कोण सेकंड, हे स्पर्धा चालू होती. आणि नंतर मग काय ते धावायची सुद्धा आमची स्पर्धा ह्याच्यामध्ये चालू होती. खूप आम्ही पाण्यामध्ये खूप गेम खेळत होतो, मज्जा केली. जीवाची एकदम आम्ही मज्जा करून घेतली. कारण का जी शेवटी ती पूर्ण करून घेतली. गारगीला तर म्हणजे आम्हाला इकडे आम्ही 11ला आलेलो, ते आम्ही पूर्ण अडीच वाजेपर्यंत आम्ही इकडे पाण्यामध्ये पोहत होतो. आणि आता आशाताईची एंट्री झाली तर तिला सुद्धा आम्ही असं पाणी उडवून तिचं स्वागत केलेलं आहे. सगळ्यांचा आम्ही इकडे येऊन असा सत्कार करतोय पाणी उडवून. कारण का पाण्यामध्ये आपल्याकडे फक्त पाणीच असतं, नारळ आणि शाल नसतं. त्यामुळे मग पाण्याने स्वागत करतोय. आणि वैशाख आमचा बिचारा स्वतःच येऊन सांगायचा माझ्यावर पाणी उडवा म्हणून. आम्ही तो कोणाचं उडवून झालं की तो यायचा, मग त्याच्या आम्ही उडवायचो अंगावर पाणी. तेवढाच त्याला आनंद. जास्त नको करू, चांगलं परत येऊ. अरे इकडे वळव रे बाबा. दिसतंय का तिकडचं? मम्मीला घेऊन येते जरा. मम्मीला घेऊन ये. मोबाईल ठेव तिथे. स्विमिंगच्या पाण्यात आहे तर उतरत नाही.
रेस्क्यू किया इसे रेस्क्यू किया ए रेस्क्यू किया हाँ ये आंटी डूब रही थी इनको बताया पकडून आणा पकडून जाऊया एक गौर से देखिए इस आंटी को ये डूबते जा रही थी इन्होंने बचाया डूब रही थी चलो आंटी का स्वागत करेंगे बीच में लाओ आंटी को और सारा किसके करना है बाबा किसको करना है अरे दाबोळ आहे तुमच्या पुढे चला पाहिला काका आता बघा मम्मी पुढे जाऊ नको जाता पुढे मम्मी करा निघायचं आता चालत गो आणि आता इकडे आमची लेडीज लोकांची होती धावण्याची स्पर्धा. तर त्यामध्ये मुन्नाचा फर्स्ट नंबर आला आणि मी सेकंड आली आणि त्यानंतर आशाताई आली आणि बाकीचे मग मागून हळूहळू येत आहेत धावत. आणि आता इकडे कपल्स गेम चालू झाला आहे. मामांनी आत्याला असं उचलून घेतलं आणि पाण्यातून किती वेळ आपण चालू शकतो तसा हे प्रयत्न करायचा आहे. तर मामा थोड्या वेळाने आता तिला डुबवत आहेत. नंतर मग दादा आणि रेखा त्यांचा प्रोग्राम चालू होणार आहे. ते आता एकमेकांना नाही सॉरी दादा आता रेखाला उचलून घेईल. अशा प्रकारे उचलून घेतलेलं आहे आता. दादाला जास्त वेळ जमला नाही कारण का त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आता ताई विष्णू आता नाही आता इकडे ताईने गार्गीला घेतलं आहे उचलून. आणि नंतर मग मुन्नाला मी घेते उचलून. असं एकमेकांना आम्ही उचलून घेण्याची आमची स्पर्धा चालू होती. पण पाण्यामध्ये उचलून घेतलं तरी हेवी नाही वाटत कारण का पाण्यामुळे हलकं होऊन जातो आपण. त्यामुळे आपलं वजन नाही वाढत. त्यामुळे आपण सहज असं उचलून घेऊ शकतो. हे बघा आता इकडे मुन्नाने अभिला घेतलं उचलून.
अशा तू विद्या लावतो आता मम्मीला उचलायचं. नाही ना, दोन्ही आम्ही पण हात लावतो. चल सपोर्ट केली हे चल 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 एवढे सपोर्ट सपोर्टिंग ना आम्ही आहोत. नाही पायात अरे घेणार इकडे बघ. कोण गरजच लाग खाली गरमी होते. तुझी चप्पल कधी पण राहणार नाही तुझ्या पायात घेऊन. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते नक्की दाबा. म्हणजे मी नेहमी व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं मिळेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि घरी येऊन मस्त आम्ही आंबे खाल्ले, जेवताना आंबे खाल्ले आणि थोडा वेळ झोपलो आणि लगेच मग संध्याकाळी आम्ही गरे खाल्ले. आणि गरे खाऊन मग आम्ही गेलो एका ठिकाणी फिरायला. ती पण जागा मस्त आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. तर तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओची वाट बघा, अजून नवीन काय बघायला मिळेल. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. लाईक शेअर